राम माझा मित्र किंबहुना मानसपुत्र प्रभाकर सूर्यवंशी, ज्याचा आकार DG9 हा यूट्यूब चॅनल आहे, त्याची एक फेसबुक पोस्ट काल मी पाहिली, वाचली आणि विलक्षण असा व्यथित झालो. असं काळीज पिळवटल्यासारखं झालं. खूप दुःख झालं. त्याची व्यथा आणि वेदना त्या फेसबुक पोस्ट मधून समजावून घेताना मला असंही जाणवलं की याची फेसबुक पोस्ट जी आहे प्रभाकरची, ती प्रातिनिधिक आहे. ती केवळ एकट्या प्रभाकरचं ते दुःख, वेदना, शल्य आहे असं नाही. तर यूट्यूब चालवणाऱ्या, मी त्या यूट्यूबवाल्यांचा उल्लेख करत नाहीये किंवा संदर्भ देत नाहीये की जे धंदा म्हणून वाटेल त्या विषयावर वाटेल त्या पद्धतीने श्लील अश्लील, सभ्य नैतिक अनैतिक याचा कसलाही विचार न करता आणि कुठल्याही विचारसरणीशी बांधिलकी नसताना केवळ एक खळबळ उडवून द्यायची आणि त्याच्या व्ह्यूजच्या आणि याच्या माध्यमातून पैसे कमवायचे, याकरता वाटेल त्या थराला जे युट्यूबर जातात ते नाहीयेत माझ्या डोळ्यासमोर. माझ्यासमोर ते युट्यूबर आहेत. महाराष्ट्रात मराठीत असे यादीच द्यायची झाली तर मी किमान 20-25 युट्यूबर्सची नावं तुम्हाला अभिमानाने सांगू शकेन की हे बघा, हे युट्यूबर, हे त्यांचा विचार तुम्हाला पटो न पटो, त्यांच्या तत्वज्ञानाशी किंवा आचार विचारांशी, प्रगटीकरणाशी, प्रतिक्रियांशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, परंतु तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की ती व्यक्ती तिच्या मतांशी, तिच्या विचारधारेशी प्रामाणिक आहे आणि त्या एका दृष्टिकोनातून ती विरोध हो अथवा त्यांना पाठिंबा मिळो, ते त्यांची वाटचाल करतायत. आणि असं पाहिलं तर लाखो त्यांचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स असून देखील अखेर कसोटीच्या क्षणी ज्या वेळेला ते संकटात असतात त्यावेळेला ते एकटे असतात. खूप नावं सांगू शकेन, मला हा विषय डायव्हर्ट करायचा नाही म्हणून नाही, पण मी एकदा मराठीतल्या सगळ्या युट्यूबर्सचा एक कुठेतरी समालोचन करणारा असा व्हिडिओ मी नक्की करेन आणि त्याच्यात या सगळ्यांच्या संदर्भात माझी मतही मांडेन. पण मी एकच सांगतो की तुम्हाला मतं पटतात किंवा पटत नाही म्हणून तुम्ही त्या युट्यूबरचं व्हॅल्युएशन न करता तो त्याच्या संकल्पनांशी, संज्ञांशी, त्याच्या विचारधारेशी, त्याच्या जीवनदृष्टीशी, जीवनमूल्यांशी प्रामाणिक आहे का नाही एवढंच फक्त बघा. आणि प्रभाकर सूर्यवंशीच्या बाबतीत मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो, त्याचे सगळे व्हिडिओ मी बघतो, एकूण एक. किंवा माझा जर तुम्ही हे उघडलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे सगळे व्हिडिओ मी सेव्ह केलेले दिसतील. जसे भाऊचे करतो, सुशीलचे करतो, तसे याचे पण सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडे सेव्ह दिसतील. आणि माझं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. याचं कारण असं की मी आज युट्यूबवर तुम्हाला दिसतोय ना, आणि अनिल गगनबेदी थत्ते, फेसबुक, हे ते हा सगळा सोशल मीडिया, याच्यामध्ये तो मला गुरु म्हणतो. आदराने, प्रेमाने, गेल्या जवळजवळ 20-25 वर्षांच्या आमच्या सहचर्याने तो प्रेमाने मला सगळ्यांना सांगतो की आमचे गुरुजी आहेत ते. पण खरं असं आहे की हा
शिष्यच माझा सोशल मीडियातला गुरु आहे. त्याने मला यूट्यूबवर बसायचं कसं, बोलायचं कसं, यूट्यूब हे माध्यम काय आहे, तो कॅमेरा काय मागतो, लोक काय ना काय हवं असतं, कशाला दाद मिळते, कशावर फिर्याद होते, कशाला प्रतिसाद मिळतो, कशावर आरोप प्रत्यारोप होतात, हे सगळं सगळं शास्त्र, कला आणि क्रीडा देखील आहे ही आनंदाने केली. तर ही मला त्या माझ्या शिष्य म्हणवणाऱ्या गुरुनी प्रभाकर सूर्यवंशीने शिकवलं. मला आश्चर्य वाटेल की त्याचं माझ्यावरलं प्रेम इतकं की तो विसई विरारला राहत असताना तिथून इथे येत होता माझ्या घरी ठाण्याला आणि मला शिकवत होता आणि व्हिडिओ करत होता. आणि आकार DG9वरच त्यांनी मला त्या प्लॅटफॉर्मवर मला इंट्रोड्यूस केलं, लोकांना मी परिचित झालो. आणि त्यानंतर मग त्याला तितकं लांब बोलवणं मला अवघड झाल्यामुळे मग त्यांनी त्याचा चॅनल सांभाळला, मी माझा नवा चॅनल सुरू केला. पण घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी, तसे या पिलापाशी माझं प्रभाकर सूर्यवंशीपाशी नेहमी चित्त असतं. त्यामुळे त्याची व्यथा वेदना मला अधिक चांगल्या रीतीने समजू शकते. आणि मला असं वाटतं मित्रांनो की ती प्रातिनिधिक आहे. मी सगळ्या यूट्यूब चॅनलच्या संचालकांना, सूत्रधारांना, वक्त्या प्रवक्त्यांना असं आवाहन करेन की प्रभाकर सूर्यवंशीची जी व्यथा त्यांनी फेसबुकमध्ये मांडली, जी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आता, तिच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्हीही त्या प्रकारचे तुमचे अनुभव तुमच्या फेसबुकवर किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये जरूर शेअर करा. तुम्ही मला जर पाठवलेत 9820026019 वर 9820026019 वर व्हॉट्सअपच्या रूपाने, तर मी ते लोकांशी अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे युट्यूबर म्हणून आलेले अनुभव शेअर करेन. दोन्ही चांगले वाईट अधिक येतात असं अनुभव आहे बहुसंख्य युट्यूबर्सचा. आणि विशेषतः याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की आज नाव घेण्याचं मी टाळू शकत नाही. सगळ्या पक्षांचे मीडिया सेल असतात, सगळ्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते, इव्हन आता स्वतःचे सोशल मीडिया युनिट्स, टीम्स बनवतात. त्यांच्या माध्यमातून त्यांचा खेळ चालतो, त्यांना हवा तसा चालतो. कुणाचा प्रचंड नकारात्मक चालतो, धिकारात्मक चालतो, तिरस्कारात्मक चालतो, समाजात दुही निर्माण करणारा चालतो. आणि काही जणांचे चॅनल्स हे विचाराने, विवेकाने आणि विशिष्ट अशा तत्वज्ञानाने, आणि त्यातही बहुसंख्य संख्या मला जी दिसतीये ती हिंदुत्वनिष्ठ युट्यूबर्सची दिसते. अशा हिंदुत्वनिष्ठ युट्यूबर्समध्ये मी निश्चितपणे प्रभाकर सूर्यवंशीचं नाव पहिल्या 5 मध्ये घेईन. तुम्ही विचाराल 4 कोण, ते तुम्ही शोधा आणि मी पण नंतर सांगेन पुढल्या व्हिडिओमध्ये. पण आज माझा विषय याचं दुःख, याची वेदना जी प्रातिनिधिक आहे, जी तुमच्यापैकी प्रत्येक युट्यूबरची आहे, पण ती व्ह्युअर्सनी, सबस्क्रायबर्सनी समजून घेतली पाहिजे. ती त्यांच्यापर्यंत कधी पोचतच नाही. मित्रांनो, तुम्ही व्ह्युअर आहात, सबस्क्रायबर आहात, माझे आहात, इतरांचे आहात. लक्षात ठेवा की राजकीय नेते, त्यांचे मीडिया सेल, अरे सेल म्हणजे 200-200 माणसं आहेत. परवा तर एक मीडिया सेल असा उघडला गेला की ज्याच्यामध्ये वर्ल्ड ओव्हर एक नेटवर्क, मीडिया नेटवर्क अँड ब्रँडिंग तयार करण्याकरता तब्बल 1200 फॉरेनर्सची भरती करण्यात आली. मुंबईमध्ये त्याचं 12 मजली ऑफिस उघडण्यात आलं. 1200 लोक वर्ल्ड ओव्हर पब्लिसिटी करता, कोणातरी एका व्यक्तीच्या ब्रँडिंग करता. येस, विचार कर, किती हजार कोटी खर्च होतील त्याच्यावर, शेकडो कोटी कल्ले जातात. 200-200 माणसं काही लोकांच्या मीडिया सेलमध्ये काम करतात. 50-100 हे इंडस्ट्रीयलमध्ये, कॉर्पोरेटमध्ये जेवढं PR आणि याचा सेक्शन नसेल, कम्युनिकेशन, त्याच्यापेक्षा मोठे नेत्यांचे सेल आहेत, पक्षांचे आहेत. भारतीय जनता पक्षाचं तर सर्वात स्ट्रॉंग आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे की भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयातून, मीडिया सेलमधून निघालेला मेसेज हा प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी शेअर करायचा असतो.
त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून, आणि तो केला याचा पुरावा द्यायचा असतो. भारतीय जनता पक्षाने किती टाईट केलंय त्यांच्या कार्यकर्त्यांना याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवू शकतो, इतकी माहिती माझ्याकडे आहे. रोज किमान तुम्ही 5 ते 10 माणसांना समाजातल्या तुमच्या परिसरातल्या भेटलंच पाहिजे. ही सक्ती आहे. आणि त्याचा रिपोर्ट फोटो सकट तुम्ही तुमच्या त्यांच्या ॲप आहेत, बीजेपीची मोदी ॲप आहे, आणखीन ॲप आहेत, त्याच्यावर टाकलंच पाहिजे. आम्हाला रोजच्या रोज कळलं पाहिजे की तुम्ही किती लोकांना भेटलात भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि काय ऍक्टिव्हिटीज केल्या. त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा एकूण एक फोटो पाहिजे, अशी सक्ती आहे. आणि ते फोटो फॉरवर्ड केले जातात. मुख्यमंत्र्यांचे तर आपण दिवसाला जवळजवळ 25-30 फोटो बघतो, वेगवेगळ्या ऑकेजनचे, प्रसंगांचे, वाक्य बघतो, हे बघतो. उपमुख्यमंत्रीचे दोन्हींचे सेल आहेत, अजितदादांचाही मोठा सेल आहे, हिंदुत्ववाद्यांचेही स्वतःचे असे संघ परिवाराने सांभाळलेले सेल आहेत. अर्थात या सगळ्या याच्यामध्ये दुःख काय माहिती, की जे युट्यूबर्स एक त्यांचा स्वधर्म आहे असं मानून, आणि त्याच्या पुढे जाऊन मी त्यांना कॉम्प्लिमेंट देईन, हे असंख्य युट्यूबर्सना मान्य होईल की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने असं म्हणून हिंदुत्वासाठी झगडणारे, लढणारे, यांनी जी पोस्ट केली ती वाचली पाहिजे मला खरं म्हणजे आता, त्यामुळे तुम्हाला ते अधिक स्पष्ट होईल. पण त्याच्याकरता खटले अंगावर घेणारे एवढेच नव्हे तर तुरुंगात जाणारे, आणि तुरुंगात गेल्यावर त्यांच्याकडे कुणीही ढुंकून पाहत नाही, त्यांच्या नातेवाईकांनाच धावपळ करावी लागते त्यांना बाहेर काढण्यासाठी, सोडवण्यासाठी. आणि सरकार हिंदुत्ववादी असून देखील हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्ते किंवा समर्थक किंवा हे असे ध्येयवेडे युट्यूबर्स जेलमध्ये आहेत, कोर्टात केसेस आहेत त्यांच्यावर. आणखीन एक माझा मित्र आहे, त्याच्यावरही मला एक व्हिडिओ असा करावा लागेल की मला तर सारखं असं वाटतं की याचा कुठल्याही क्षणी खून होईल किंवा हा जेलमध्ये तरी जाईल, इतका कडवट हिंदुत्ववादी येतो. बोलेन त्याच्याबद्दल वेगळं मी. याच्याबाबत सुद्धा मला असं वाटतं की हा माणूस सुद्धा साताऱ्याला गेला होता, त्यावेळेला तो कसा जिवंत परत आला हा प्रश्न आहे. त्याच वेळेला त्यांनी केलेल्या एका व्हिडिओची तीव्र प्रतिक्रिया साताऱ्यात उमटली होती. नशीब की ज्या टोळक्यांना हल्ला करायचा होता त्याच्यावर, ते पोचायच्या काही क्षण आधी हा निघाला होता. मग त्याला फोन आला प्रभाकरला की तू कुठे आहेस, तर तो म्हणाला मी आता कोल्हापूरच्या मार्गावर आहे. ते म्हणे तू अजिबात कुठे थांबू नकोस 5 मिनिटं सुद्धा, इथे तुला मारायला काही गुंड आले होते वेगळ्या विचाराचे. लक्षात घ्या काय ते, कारण हा हिंदुत्ववादी म्हटल्यावर कोण त्याला मारायला आला असेल लक्षात घ्या. मेला असता त्या दिवशी तो. कोल्हापूरमध्ये तर त्याला तिथल्या स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी अक्षरशः कडं करून वाचवलं, नाही तर तिथेही त्याचा काही होऊ शकत होतं. आपली बायका पोरं, कुटुंबाशी मी निगडीत आहे, मुलं बायको हे सगळे माझ्या डोळ्यासमोर येतात. आणि प्रभाकरचं असं जर काही कोणी केलं तर त्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात, डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः, की ते कुठे जातील, त्यांचं काय होईल आणि त्यांची काळजी कोण घेईल. जे प्रभाकरचीच काळजी घेत नाहीत ते त्याच्या कुटुंबाची, त्याच्या अपरोक्ष काय काळजी घेतील, अजिबात नाही घेणार. त्यांना जीवन खडतर जगावाची वेळ येईल. पण तरी प्रभाकर हे करतोय, झगडतोय, झुंजतोय. आणि ज्या वेळेला वेळ येते कुठेतरी एक्नॉलेज करण्याचं, मी गॅरंटीने सांगतो, जे काही मराठीमध्ये युट्यूबर आहेत की जे पैसे घेत नाहीत, त्यांच्या युट्यूबमधून त्यांना जे मिळतात तेच त्यांचं उत्पन्न आहे. होय, ते अजिबात दलाली करत नाहीत, कुठे मंत्रालयात जाऊन आपल्या युट्यूबच्या याचा नावाचा फायदा घेऊन लोकांची कामं करून देऊन पैसे काढा असे धंदे करत नाहीत. ते करणारे कोणतेही आपल्याला माहिती आहे, तो विषय नाही आज आपला. पण जे तत्वनिष्ठा म्हणून काम करतात, युट्यूबमधून मला जे मिळतील, जसे काही सरकारी अधिकारी म्हणतात मला पगार मिळतो ना तो माझा, मला वरकड इन्कम नको असं म्हणणारे आहेत ना तत्वनिष्ठ, तसे युट्यूबर आहेत, त्यातला एक प्रभाकर आहे. त्यामुळे पण माझं म्हणणं असं आहे की दुःख काय माहिती, की ज्या वेळेला कुठेतरी मोठे
निधी, निवडणूक निधी, मी स्पष्टच बोलतो, निवडणूक निधी जमा केले जातात आणि त्याचं वितरण होतं, त्यावेळेला नेमके जे चापलूस असे युट्यूबर असतात, लाळघोटे असे जे युट्यूबर्स असतात, पत्रकारी तो विषय नाही म्हणून मी आता पत्रकारांचा उल्लेख केला नाही, पत्रकारांमध्ये हीच वर्गवारी आहे की जे निष्ठेने काम करतात, तत्वनिष्ठा जगतात, पावित्र्य जपतात, पत्रकारिता ही व्रत म्हणून करतात, त्यांना तिथे पैसे मिळतच नाही, त्यांना कोणी उभं करत नाही, शेवटी चापलूसच सगळं खाऊन जातात. पण हे निदान स्पष्टच बोलतो, भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या छत्रछायेखालील मीडियाची जी केंद्र आहेत किंवा हे त्यांच्याकडून नको व्हायला असं म्हटलं तर चुकीचं आहे का? पण तेही असंच करतात. आम्हाला कळतं कुणाला किती मिळाले नेटवर्किंगमध्ये, प्रोफेशनल कमर्शियल असे कन्सल्टंट एजन्सीज माझ्याशी ते निगडीत आहेत, त्यामुळे मला तर बित्तम बातमी असते कुणाला कुठे किती कसे काय मिळाले त्याची. आणि त्यावेळेला मला असं दिसतं की त्याही वेळेला हे जे वंचित राहतात ते हे घे वेडे, वेडात डवलले वीर मराठे सात, त्यातले हे 7 असतात प्रभाकर सारखे, ते वंचित राहतात, त्यांच्यापर्यंत काही पोचत नाही. आली निवडणूक गेली निवडणूक, जाहिराती दिल्या तर खूप झालं. फार उपकार म्हणजे काय, निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक 10-15 जाहिराती देतो, जाहिराती 15 त्याचा रेट त्यांचा काय असतो ठरलेला तो माहिती आहे तुम्हाला, काही अर्थ नाही त्याला. पेपरचे रेट, मोठ्या चॅनलचे रेट, त्याच्यासाठी करोडो रुपये आणि यांना काही हजार, तो जाऊ द्या विषय. पण जेव्हा तुम्ही कुठेतरी सन्मान करताना किंवा ॲक्नॉलेज करता, त्यावेळेला तुम्ही परत चापलूस पत्रकारांनाच का त्याच्यामध्ये ॲक्नॉलेज करता? का नाही प्रभाकर सारख्याला, ज्यांनी गेली 4-5 वर्षापासून जिद्दीने, द्वेषाने, जीवपणाला लावून हिंदुत्वाकरता बलिदान करायची तयारी ठेवून मी म्हणेन हिंदुत्वाचं कार्य चालू आहे, हिंदुत्वाची बाजू घेतोय आक्रमक, त्याला ॲक्नॉलेज नाही करत. त्या सोहळ्याचा इनडायरेक्ट उल्लेख प्रभाकरने त्याच्या फेसबुकमध्ये केलाय, त्यांनी तो अध्यारूढ ठेवलाय म्हणून मी तो उल्लेख, नाव त्या संस्थेचं जरी माहिती असलं तरी, कसल्या छपरी पत्रकारांना तुम्ही, चिल्लरांना तुम्ही पुरस्कार दिले. आणि हा कट्टर हिंदुत्ववादी ज्यांनी जीवावर ज्याच्या कुठल्याही क्षणी केले, अरे तिथले फालतू फालतू लोक पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतात, BJPचे सरकारशी संबंधित लोक, आणि याच्या जीवावर बेतणार हे माहिती असून याला कुठे पोलीस प्रोटेक्शन आहे? काही नाही, एकटाच फिरतो. त्याला कुणीतरी विचारलं, अरे एवढं तुमच्या विरुद्ध हे असताना तुम्ही एकटेच फिरता? हो म्हणे, मी एकटाच फिरतो, मला ना कोणी पोलीस प्रोटेक्शन विचारलं ना मी मागायला गेलो. हे पण यांचं सत्व तत्व असतं, त्यामुळे तेही कुणासमोर असं झुकत नाहीत की मग मला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. सरकारने स्वतःहून दाद घेऊन फिर्याद घेऊन केलं पाहिजे. पण परवा एक पुरस्कार सोहळा झाला, त्याच्यामध्ये कोण घेऊन गेले, त्यांची नावाची यादी प्रसिद्ध झाली, तर लोक तोंडात शेण घालतील की कसल्या लायकीच्या लोकांना तुम्ही पुरस्कार दिले. ते तुमचे हिंदुत्ववादाचे चेहरे प्रतिनिधी आणि प्रभाकर सारख्याचे नाही. त्यामुळे आता या व्हिडिओचा शेवट करताना मी खरं म्हणजे मला भीती अशी वाटते की प्रभाकरची प्रखरता इतकी, प्रभाकर म्हणजे सूर्य, याच्या यूट्यूबची प्रखरता ही सूर्यासारखी आहे की कधीतरी याला ग्रहण लागेल आणि याच व्यासपीठावरून इथूनच मला प्रभाकरला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल की काय, अशी भीती वाटते, अशी भीती वाटते. आजच्या या व्हिडिओचा शेवट मी त्याच्या पोस्टनी करतो. ती पोस्ट बोलकी आहे, फेसबुक पोस्ट. ज्याला जे समजायचं ते त्याने समजून घ्यावं, ज्यांना काही करायचं असेल त्यांनी करावं, ज्यांना परवा नसेल आहे तसंच राहावं. महाराष्ट्रातल्या समाजातल्या ध्येयवेड्या हिंदुत्ववाद्यांची होणारी ही फरफट ही एकट्या दुकट्याची नाही, शेकडोंची आहे, हजारोंची आहे, एवढंच फक्त म्हणतो. आणि प्रभाकर सूर्यवंशीची फेसबुक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवून या व्हिडिओचा एंड करतो. यह तो दुनिया की रीत है रे, आपल्या समाजात हम कपडा संभालताय अशी प्रवृत्ती प्रचंड फोफावली आहे.
नव्हे, ती आधीपासूनच आहेत. निवडक लोक लढतायत ना, तर त्यांना लढू द्या. आपल्या मनातले विचार ते न घाबरता मांडतायत ना, मांडू द्या. आपण कपडा संभालेंगे. पण काही अशा प्रचारकी संस्था अशाही आहेत, त्यांना त्या निवडक, अंडरलाईन, निवडक हिंदुत्ववादी म्हणजे लोकांकडून अपेक्षा मात्र फार असतात. हा टोला आहे. नाव न घेता बीजेपी आणि संघ परिवारातल्या मीडियावाल्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना त्या निवडक लोकांकडून अपेक्षा फार असतात. हगलं मुतलं कुठे खुट्ट झालं की हे त्या निवडक लोकांना इन्फो पॅक पाठवतात. लगेच बीजेपीच्या मीडियावाल्यांकडून, संघाच्या आश्रयाखालच्या, डायरेक्ट नाही म्हणते मी, आश्रयाखालच्या मीडियावाल्यांकडून, विशेषतः बीजेपीच्या, इन्फो पॅक पाठवतात. जरा या विषयाला उचलून घ्या. विनंती. फोन येतो. प्रभाकर लिहितोय, प्रभाकरची फेसबुक पोस्ट वाचतोय, तो अनुभवातून गेलाय, या वारंवार जातोय. जरा या विषयाला उचलून घ्या, याला ठोका, त्याला ठोका, हे पण सांगितलं जातं या बीजेपीच्या मीडिया सेलवाल्यांकडून. हे निवडक प्रभाकर सारखे बिचारे हिंदुत्वासाठी मनोभावे हे विषय उचलतात. हिंदुत्वासाठी, ते बीजेपीसाठी किंवा कुठल्या लाभ लोभासाठी नाही. अनेकांना अंगावर घेतात. यांच्या बोलण्या लिहिण्यानं उखडलेले कांडे अंगावर येतात, डूख धरून बसतात. पुढलं वाक्य तर आपल्या सर्वांच्या, आमच्यासारख्या सगळ्या युट्यूबर्सच्या अनुभवाचं आहे. कोर्टातल्या कागदी नोटिसाही अंगावर घेतात. हे का? कशासाठी? तर हिंदुत्वासाठी. प्रभाकर लिहितोय, बघा किती दाहक असे शब्द आहेत ते. केवढा अंगार फुलवणारे हे शब्द आहेत. केवढी दारुण अशी व्यथा, कथा, वेदना अनेक युट्यूबर्सची, शेकडो युट्यूबर्सची, जे हिंदुत्ववादी आहेत विशेषतः, त्यांची ही या प्रत्येक शब्दातून अशी ज्वाळेतून अंगार पेटावा आणि वणवा लागावा तशी वणवा लावणारी आहे मनामध्ये. पण या निवडक लोकांना त्यांनी निवडक शब्द वापरलाय, तो म्हणजे प्रभाकर सूर्यवंशीच्या जातकुडीचे जेवढे युट्यूबर्स आहेत त्या सगळ्यांना लागू होतो. त्या सगळ्या युट्यूबर्सनी प्रभाकरच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याला फोन केले पाहिजे, त्याला मेसेज केले पाहिजे. पण या निवडक लोकांना चार सामान्य हिंदूंच्या सहानुभूती पलीकडे काहीच मिळत नाही. सहानुभूती कोण दाखवतात? तेही सहानुभूती, परत त्या सहानुभूतीला अर्थ काहीच नाही. सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स लाखोनी असतात. ते यांची ताकद संख्यात्मक खूप असते, गुणात्मक खूप असते, पण सपोर्ट शून्य. या निवडक लोकांना चार सामान्य हिंदूंच्या सहानुभूती पलीकडे काहीच मिळत नाही. या पुढे असा मर्माघात केलाय त्यांनी. त्या संस्थेचं नाव नाही घेतलं, हे त्या संस्थेचं नशीब. या सोकल्ड प्रचारकी संस्था दरसाल पुरस्कार वाटप करतात, तेव्हा या निवडक हिंदुत्ववाद्यांची, फुकट्या घाशांची त्यांना आठवण येत नाही. सोहळा नुकताच झालाय, माहिती घ्या. सोहळ्याचं साधं निमंत्रणही नसतं. हो, असो, आम्ही निवडक, आम्ही हिंदुत्ववादी, विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. ही आहे प्रभाकर सूर्यवंशीची दाहक अशी फेसबुक पोस्ट. एक मोठा हा गौप्यस्फोट आहे. प्रभाकर, हे लोक असेच वागतात. हा तुझाच नाही, हा अनेक विचार प्रवृत्ती, दृष्टिकोन यांच्या संदर्भातल्या निष्ठावान, चारित्र्य संपन्न, तुझ्या संदर्भात ते वाक्य वापरताना मी अभिमानाने आणि कौतुकाने वापरेन. चारित्र्य संपन्न, निष्ठावान हिंदुत्ववादी कडवाट अशा लोकांच्या वाट्याला येतात. कधी सुधारतील हे सांगता येत नाही. या तुझ्या फेसबुक पोस्टची, म्हणजे आजच्या व्हिडिओची कॉपी मी जेवढे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या त्या डायरी आहे ना त्यांची, त्या सगळ्यांना पाठवणार आहे.
काय परिणाम होतो, त्यातले किती लोक तुझ्याशी संपर्क साधतात, काय करतात, बघूया. एकदा त्यांचीही परीक्षा होऊन जाऊ द्या. मित्रांनो, धन्यवाद.